Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. बटेंगे तो कटेंगेचा विरोध करणारे बहुतेक त्याचा अर्थ समजू शकले नाही. हिंदुत्वाला विरोध करणं म्हणजे धर्मनिरपेक्षता असंही काहींचं मत. अजितदादा पंकजा मुंडेंवरील प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर. बटेंगे तो कटेंगे आम्हाला अमान्य. हा उत्तर प्रदेश नाही. शाहू फुलेंचा राज्यात असले नारे चालणार नाही. अजित पवारांचं उत्तर. शरद पवारांच्या पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सरकार स्थापनेचं ठरलं होतं. मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचा दावा. सत्ता भाजपची असूनही जर माझ्या सांगण्यावरून राष्ट्रपती राजवट लागत असेल तर फडणवीसांनी माझं राजकीय स्थान ओळखावं. फडणवीसांच्या दाव्यावर शरद पवारांचा टोला. फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग. आमचं सरकार बनतंय हेही फडणवीसांना माहिती नव्हतं. संजय राऊतांचं उत्तर. फडणवीसांनी राष्ट्रपती राजवटसह इतर मुद्द्यांवरून केलेल्या आरोपांवर शरद पवारांची सडेतोड उत्तरं. राजकीय घडामोडींवर परखड भाष्य. पहा शरद पवारांची महास्फोटक मुलाखत संध्याकाळी 5 वाजता फक्त TV9 मराठीवर. मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही. मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे मुख्यमंत्रीपदासाठी नवीन चेहरे आणू शकतात. विनोद तावडेंनंतर फडणवीसांचा पुनरुच्चार. एकनाथ शिंदेंचं काम आता झालंय. 23 तारखेनंतर शिंदे मुख्यमंत्री राहणार नाही. संजय राऊतांची टीका. योगींचं बटेंगे तो कटेंगे युपीतच चाललं नाही. योगी आदित्यनाथ लोकसभा निवडणुकीत त्यांच्याच राज्यात हरले. संजय राऊतांचा निशाणा. एकदा या गद्दाराला पाडा. तुरुंगात टाकल्याशिवाय सोडणार नाही. सिल्लोडमधून उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर निशाणा. शिंदेंच्या उमेदवारामुळे अमित ठाकरेंना आता पाठिंबा देणं शक्य नाही. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. अदानी बैठकीत होते हे चुकून बोललो असेल. सत्ता स्थापनेसाठीच्या बैठकीत अदानी होते या वक्तव्यावरून अजित पवारांचा घुमजाव. आम्ही हे करू अशा आशयाचा मनसेचा जाहीरनामा प्रकाशित. प्रशासनापासून उच्च शिक्षणापर्यंत मराठी तसेच मूलभूत गरजांसह महिला सुरक्षेचा मुद्दा जाहीरनाम्यात. राज्यातील महिलांना पैसे मिळतात याचा आनंद, पण पुढे खड्डे खणतोय का हे बघा. लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंची टीका. मनसेला 17 नोव्हेंबरला शिवतीर्थावर सभा घेण्यास पालिकेची परवानगी. मात्र आम्ही सभा घेणार नाही. मनसेच्या अविनाश अभ्यंकरांची माहिती. महाराष्ट्राच्या राजकारणात भाषणानंतर आता हातवाऱ्यांचाही स्तर घसरला. पाशा पटेलांकडून जाहीर सभेत अश्लील हातवारे. रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट. सिल्लोडमधील चेकपोस्टवर 19 कोटींचे सोन्या चांदीचे दागिने जप्त. निवडणूक तपासणी पथकाची कारवाई. दागिने जळगावातील नामांकित सराफा ज्वेलर्सची असल्याची माहिती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 दिवस शाळांना सुट्टी मिळण्याची शक्यता. आवश्यकतेनुसार निर्णय घेण्याचे शिक्षण विभागाचे शिक्षण आयुक्तांना निर्देश. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे 20 नोव्हेंबरला रात्रकालीन विशेष गाड्या चालवणार. CSMT ते कल्याण आणि पनवेल दरम्यान गाड्या सोडण्यात येणार. राज्यात थंडीची चाहूल. मुंबईसह उपनगरात तापमानाचा पारा 20 अंशाखाली तर नाशिकमध्ये 13 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. हैदराबादमधील कॉन्सर्टपूर्वी गायक दिलजीत दोसांझला नोटीस. तेलंगणा सरकारकडून अटी शर्तींसह दिलजीतला 3 गाण्यांवर बंदी. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज चौथा आणि निर्णायक T20 सामना. 4 सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सध्या 2-1 अशा फरकानं आघाडीवर. UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.